वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से ईवीएम मशीनों के खिलाफ एहतजाज किया गया। लोकसभा इंतखाबात का बिगुल बज गया है। नांदेड़ पार्लिमानी हलके के लिए 18 अप्रैल को रायदही अंजाम दी जाएगी। नांदेड़ जिला कलेक्टर व इलेक्शन ऑफिसर ने ज़िमन में इंतखाबी ज़ाब्ते अखलाक के लागू होने का ऐलान कर दिया है। खासकर इन इंतखाबात में हर बूथ वीवीपैट का इस्तेमाल किया जाएगा। काल माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुका तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि तेव्हापासून आचारसंहिता पूर्ण भारतामध्ये लागू झाली आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आचारसंहिता लागू झालेली आहे। आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान आहे। निवडणुकी अधिसूचना जी आहे ते 19 मार्चला निघेल। नामनिर्देशन पत्र दाखल करायची अंतिम तारीख जी आहे ती 26 मार्च आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती 27 मार्चला होईल आणि 29 मार्चला किंवा 29 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र हे परत घेऊ शकतो। आपलं जे मतदान आहे हे 18 एप्रिलला होणार आहे आणि यासाठी प्रशासन सज्ज आहेत। आपल्याकडे 2955 एवढे मतदान केंद्र आहे आणि जे काही आता 23 आणि 24 फेब्रुवारी आणि 2 आणि 3 मार्चला काही मतदानाची संख्या वाढलेली आहे, प्लस कंटिन्यू अपडेशनमध्ये मतदान संख्या वाढलेली आहे। त्यामध्ये आपण 36 मतदान केंद्र जे आहे ते सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निवडलेले आहेत आणि असे 3091 हे सहाय्यक मतदान केंद्र झालेले आहेत। एकूण मतदाराच्या बघता सध्या 25,02,244 एवढे मतदार आपल्याकडे आहे। त्यामध्ये पुरुषांची संख्या जी आहे 12,99,652 आहे। स्त्रियांची संख्या जी आहे ते 12,02,522 एवढी आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 9 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे, त्यापैकी 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी हे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी ज्यामध्ये किनवट आणि हदगाव जे आहे हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे आणि 1 लोहा विधानसभा मतदारसंघ जे आहे ते लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। अशा प्रकारे आपण 3 भागामध्ये विभागणी झालेली आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये ईव्हीएम आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स आहे, व्हीव्हीपॅट जे आहे हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे। एवढंच नाही तर पूर्ण स्टाफ जो आहे तो सुद्धा पुरेशा प्रमाणात आपला उपलब्ध आहे। या निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटद्वारे निवडणूक घ्यायची आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला मत दिलं त्याचं नाव, त्याचा फोटो आणि त्याचा चिन्ह हे आपल्याला व्हीव्हीपॅटवरून 7 सेकंदपर्यंत दिसणार आहे आणि नंतर ते ड्रॉपडाऊन होईल आणि अशा प्रकारचं पारदर्शकपणा ह्या निवडणुकीमध्ये आहे। आपण 271 झोनल ऑफिसर नेमलेले आहेत आणि सगळं ट्रेनिंग जे पहिलं ट्रेनिंग झोनल ऑफिसर असतं ते झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे पुरेशा प्रमाणात मागितलेला आहे आणि तो मिळेल यात कुठलीही शंका नाही आहे। 71 पोलिंग स्टेशन हे क्रिटिकल आपण सध्या डिक्लेअर केलेले आहेत, पण तो मान्य ऑब्झर्व्हर साहेबांसोबत बसून ते फिक्स करायचे आहेत आणि जे 71 पोलिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑब्झर्व्हर लावतो आहे, वेब कास्टिंग करतो आहे, CCTV लावतो आहे, प्लस आपण व्हिडिओ कॅमेरा जो आहे तो कंटिन्यू ठेवतो आहे। 71 क्रिटिकल मतदान केंद्र पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण सगळी व्यवस्था त्याची केलेली आहे। एवढंच नाही तर आज दुपारी जे आहे आपल्याला बॉर्डर स्टेट लागून आहे, तेलंगणा आणि कर्नाटका। तेलंगणामधले 4 डिस्ट्रिक्ट आहे, निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल आणि आपलं बिदर आपला कर्नाटकामधला। तर तिथले SP आहे, कलेक्टर आहे, यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहे की बॉर्डर चेकपोस्ट जे आहे त्याबद्दल चर्चा झाली। आपण 15 ठिकाणी आपल्या फिक्स पॉईंट SST ज्याला म्हणतो आहे, स्टॅटिक सर्व्हन्स टीम बैठक पथक ते आपण ठेवतो आहे। त्यासोबत पोलिसांचं पण पथक राहणार आहे, तसंच त्यांच्याकडून सुद्धा तेवढंच प्रमाणावरती त्यांचं पथक राहणार आहे। निवडणुकीबाबत सगळ्या अधिकाऱ्यांची HODंची बैठक सकाळी आयोजित केली होती, त्यामध्ये विभागीय आयुक्त साहेबांनी पण त्यात
मार्गदर्शन केलं आणि आदर्श आचारसंहितेचं कुठले उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे सगळ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना दिल्या आहेत. आम्ही सगळ्यांना हे सांगतो आहे की आता कुठल्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. मतदारांना आमचं आव्हान असं आहे की जास्तीत जास्त मतदारांनी 100% मतदारांनी यावं आणि मतदारांचा पवित्र हक्क जो आहे तो बजावावा. आपण MCMC जे आहे मीडिया कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे ती स्थापन झालेली आहे आणि त्या पेड न्यूज जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवणार. एवढंच नाही तर फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर्स आहे, याच्यावरती पण आपण लक्ष ठेवतो आहे. जे काही पेड न्यूजच्या तक्रार येतील ते आपण त्याचा विचार करून त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्याचा असेल तर खर्चामध्ये त्यांचं ॲडिशन होईल. उमेदवारांना लोकसभेसाठी 70 लाखाची एवढी मर्यादा खर्चाची आहे, तेवढे ते खर्च करू शकतात. फेसबुकवरती जर दुसऱ्याने पोस्ट केली त्याचा खर्च त्या उमेदवाराच्या याच्यात लागेल आणि उमेदवारांनी जर त्यांना डिनाय केलं तर ज्याने पोस्ट टाकलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. आपण ज्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स लावलेले आहेत ते सगळे काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. 48 तासामध्ये जिथे काही पुढाऱ्यांचे नाव असतील त्या सगळ्यांचे नाव आपण झाकून देण्याचे किंवा उद्घाटनाचे फलक असतील ते झाकण्याची सुद्धा सूचना दिलेली आहे आणि त्याचं काम सुरू आहे. एवढंच नाही तर जे काही भिंती रंगवलेल्या होत्या, जे काही पक्षाचे बॅनर्स होते, पोस्टर्स होते, जे काही स्लोगन्स होते ते सुद्धा महानगरपालिकेने आणि जिल्हा परिषदनी काम हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या 48 तासामध्ये ते पूर्ण होऊन जाईल. लेकिन कई समाजी और सियासी पार्टियों को इंतखाबी अमल के दौरान EVM मशीनों पर एतराज़ है. ऐसे में वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से जिला कलेक्टर दफ्तर के बाहर एहतजाज किया गया. एहतजाज में घंटा बजाकर अपनी बराहमी जाहिर की गई. वंचित आघाड़ी के कारकुनान का इल्ज़ाम है कि EVM मशीनों में धांधली का खदशा है, इसलिए इंतखाबी अमल से EVM मशीनों को दूर करने की मांग वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से की जा रही है. इस देश में EVM मशीन लाकर यहाँ के जो प्रस्तावित सत्ताधारी है इनमें बड़ा भ्रष्टाचार और घोटाला करके इस देश का इलेक्शन बाधित किया जा रहा है. इस देश के अनेक पार्टियां इस EVM मशीन को हटाने के लिए आंदोलन कर रही है और इसी डिमांड के लिए, इसी मांगने के लिए सर्वोदय नेता एडवोकेट बाला साहब आम्बेडकर के आदेश अनुसार आज नांदेड़ में EVM मशीन को हटाकर इस देश को बचाओ, इस लोकशाही को बचाओ और यहाँ निर्भय मतदान होना चाहिए, बैलेट पेपर पे मतदान होना चाहिए, ऐसी डिमांड भारी बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाड़ी, AIMIM और सभी घटक पक्ष की ओर से यहाँ पे की जा रही है. हाँ सर, आंदोलन कसं करत? आंदोलन हे आम्ही EVM मशीन हटवण्यासंदर्भात आंदोलन करत आहोत. सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला यापूर्वीच आदेश दिले होते. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि MIMच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही नम्र निवेदन केलं होतं की आम्ही ह्या 11 तारखेला EVM मशीन हटाव देश बचाव हा राज्यस्तरीय आंदोलनाचा, घंटानाद आंदोलनाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या जो आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, जो घंटानाद आंदोलनाचा कार्यक्रम आहे तो आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. कालच या ठिकाणी आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे, तरी आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला नम्र विनंती केलेली आहे की आम्ही कुठल्याही कायद्याचा भंग न करता भारतीय संविधानाला जे अभिप्रेत आहे शांततेच्या मार्गानं श्रद्धेने बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर ओजी साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे तो पूर्वनियोजित आदेश जे असल्यामुळे आम्ही या ठिकाणी EVM हटाव देश बचाव हा राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन आम्ही करत आहोत. यामध्ये भारिप बहुजन महासंघ, MIM पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे सगळे घटक पक्ष या ठिकाणी सर्व सहभागी या ठिकाणी आहेत.